बातमीपत्राच्या सुरुवातीला कांदा उत्पादकांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। कांद्यासाठी केंद्र सरकारकडून हमी खरेदी दर जाहीर करण्यात आलाय। कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार आहे। नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे। यापूर्वी जाहीर केलेल्या दरापेक्षा जास्त दराने आता कांदा खरेदी होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, सरकारकडून कांदा उत्पादकांना हा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, काय अधिक माहिती? मागच्या काही दिवसांपासून नाशिकसह संपूर्ण राज्यामध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरत होते। नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतो। कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रामुख्याने याचा फटका बसताना आपल्याला बघायला मिळत होतं। आणि मध्यंतरी केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ कडून कांदा खरेदीचा निर्णय घेतला, पण जो रेट नाफेड ने जाहीर केला तो 1235 रुपयांचा होता। तो दर अत्यंत कमी आहे अशा पद्धतीचा आरोप करत काही कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी आंदोलन केलं, आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर काल केंद्र सरकारने आणखीन एकदा या सगळ्या संदर्भात नव्याने दर जाहीर केलेला आहे। आता नाफेड 1580 रुपये दराने, म्हणजे मागच्या दरापेक्षाही जास्त दराने नाफेड आता नाशिक जिल्ह्यात किंवा वेगवेगळ्या भागामध्ये कांदा खरेदी करेल अशा पद्धतीची घोषणा जी आहे ती केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे 1500 रुपयाच्या वरती आता जे आहे नाफेड कांदा खरेदी करेल, पण 2000 रुपयाच्या वरती जी दर पाहिजे अशा पद्धतीची मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनांची होती, पण 1500 रुपयाच्या वरती दर देऊन आता नाफेड हे कांदा जे आहे ते नाशिक जिल्ह्यामधून खरेदी करणार आहे। त्यामुळे निश्चितच कांदा उत्पादनासाठी एक दिलासादायक ही बातमी म्हणावी लागेल। पण जी मागणी होती ते 2000 रुपयाच्या वरती होती, पण आधीचे जे दर होते नाफेडचे ते वाढवून आता केंद्र सरकारने 1580 रुपये ने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। किरण, मात्र कांदा उत्पादकांची मागणी ही 2000 दर जाहीर करावा अशी होती। आता कांदा उत्पादकांचं नेमकं म्हणणं काय? खरं तर या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलन जे आहे ते एकूणच होताना आपण बघितलेलं आहे। 2000 रुपये किमान कांद्याला दर मिळावा, कारण कांद्याचा जो उत्पादन खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। 1200 रुपयाने नाफेड कांदा खरेदी करत होतं, पण उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही अशा पद्धतीची भूमिका कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होती आणि त्यानंतर हे दर जे आहे ते आता वाढवण्यात आलेले आहेत। आज देखील काही ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलन आहेत। राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावरती याच कांद्याच्या दरासाठी आंदोलन करण्यात येणार आहे। आज सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये आंदोलन हे आयोजन केलेलं आहे, पण त्याआधी केंद्र सरकारने हे दर आता वाढवलेला आहे। त्यामुळे किमान काहीसा दिलासा जो आहे तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाल्याचं बघायला मिळतं। निश्चित किरण, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।